नमस्कार, अंजली शिलाई क्लासेस मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस। आपण मागील भागामध्ये काय पाहिलं की आपण ब्लाउजची माप कशी घ्यायची, बरोबर आहे। बऱ्याच गप्पा मारल्या, बरच काही माहिती सांगितली आणि आपलं ब्लाउजचं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आज आपण घेतलेल्या मापावरून पेपरवरती कशी आखणी करायची ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। बरं, ती आखणी आपण पेपरवरती केली, बरं ती केल्यानंतर आपल्या वहीमध्ये सुद्धा काय काय टिप्पणी करून ठेवायची की जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील आणि काय काय लिहून ठेवलं पाहिजे आणि काय काय गरजेचं आहे ते सुद्धा मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा आणि जे कोणी आज या व्हिडिओला बघत असतील तर मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी नक्की तो मागील व्हिडिओ बघून घ्या। आता आपण म्हणतो की बरेच आता मी तुम्हाला ब्लाउजचं माप कसं घ्यायचं, काय करायचं ते सगळं सांगितलेलं आहे। आता आपण पेपरवरती कशी आखणी करायची ती सविस्तर माहिती सांगणार आहे आणि तुम्ही पण काय करायचं, तुमच्या वहीमध्ये तुम्ही काय काय काल ज्या तुमच्या ब्लाउजवरून तुम्ही माप घेतलेली आहेत त्याप्रमाणे पहिले तुम्ही आधी एकदा व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित शांततेमध्ये आणि नंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायला चालू कराल परत एकदा तुम्ही लावून परत तुम्ही चालू करू शकता, बरोबर आहे। पण एकदा लक्षात नाही राहत तर डबल तुम्ही बघून घ्या, व्यवस्थित बघा आणि तुम्ही कटिंग असेल किंवा आखणी असेल तर गोंधळून जाऊ नका। तर आपल्या आखणीचं किंवा आपल्या पेपर कटिंगचं स्वरूप प्रत्येक वेळेस मी तुम्हाला ज्या आपल्या गळा उंचीनुसार ब्लाउजनुसार तुम्हाला परफेक्ट बसला पाहिजे ब्लाउज, हे आधी माझं हेतू आहे की जेणेकरून तुम्ही पहिले स्वतःचे ब्लाउज परफेक्ट करा। आपण दुसऱ्यांचे ब्लाउज नंतर करूया, आधी आपण स्वतःचे सगळ्या प्रकारचे ब्लाउज शिवणार आहे आणि ते कसे शिवायचे, कशी आखणी करायची, वहीमध्ये कशी टिप्पणी करून ठेवायची ते मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर आता आपण काय करू, पहिले आपण आता पेपर कटिंगला किंवा आखणी करायला आणि नंतर पेपर कटिंग करणार आहोत, तर त्याला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण पूर्ण उंची 14 आहे आणि आपण मागील उंचीमध्ये अर्धा इंच जास्त घेतो आणि पुढील उंचीमध्ये 1 इंच जास्त घेतो। आपण आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते दोन्ही माप एकत्र टाकायची। तर या वेळेस अशा वेळेस काय करायचं, दोन्ही माप जर एकत्र टाकत असेल तर आता या ठिकाणी 14 आहे पूर्ण उंची माझ्या ब्लाउजची, तर मी या ठिकाणी 15 घेते। तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार अशी मार्किंग करून घ्यायची। आलं लक्षात? आता आपल्याला शोल्डर घ्यायची आहे, तर शोल्डर किती घ्यायची, गळा उंची आहे आता किती पण असू द्या, घडीचा विचार करायचा नाही, ती 8.5ची आहे, 8ची आहे, 9ची आहे, 9.5ची आहे, 10ची आहे, 10.5ची, कितीची पण घडी असू द्या, गळा उंची किती आहे, मागील गळा उंची 8 आहे, बरोबर आहे। तर त्यासाठी शोल्डर 5.5 घ्यायची। आलं लक्षात? शोल्डर आपल्याला किती घ्यायची, 5.5 घ्यायची। मोंढा उंची शोल्डर पेक्षा अर्धा इंच जास्त ठेवायची। या ठिकाणी 6 वरती आपण शोल्डर घेतली। आता गळारुंदी 2.5। ज्या वेळेस आपण शोल्डर 5.5 घेतो त्यावेळेस आपल्याला गळारुंदी 2.5 घ्यायची। गळा उंची 6। आता आपण समोरील गळा उंची 6, आता कोणाकोणाचं काय होतं 5.5 पण असेल, 5 पण असेल, 7 पण असेल, बरोबर आहे, म्हणजे उंचीनुसार। तर अशा वेळेस काय करायचं, तुमची गळा उंची जेवढी आहे तेवढीच घ्या आणि ह्या ठिकाणी 2.5 इंच आता घेतलेली आहे। जर तुमची गळा उंची जास्त असेल तर खालची गळा रुंदी जास्त घेऊ नका। जर तुमची गळा उंची 5 असेल, 5.5 असेल, 6 असेल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणचं अंतर 2.5 गळा रुंदी घेतली तर खालच्या साईडला तुम्ही 3 इंच 2.5-3 इंच घेऊ शकता। पण जर तुमची गळा उंची जास्त असेल
जर 7 असेल तर त्यावेळेस तुम्ही ह्या ठिकाणी फक्त पाव इंच वरच्या रुंदीपेक्षा पाव इंच वाढवा. आलं लक्षात? आणि ह्या गळा रुंदीला जोडून घ्या. इथपर्यंत आलं. आता नंतर आपल्याला घडी घ्यायची. घडी या ठिकाणावरून आता माझ्या ब्लाऊजची घडी आलेली आहे 12. पूर्ण हा एवढा पेपर आहे. आलं लक्षात? ही आपण घडी घेतली, उंची घेतली. बरोबर आहे? तुमच्या लक्षात आलं? आणखीन तुम्हाला परत एकदा सांगते मी, कारण की आपल्याला डबल सांगितलं तरी तुमच्या डबल लक्षात राहून जाईल. पूर्ण उंचीमध्ये आपण पुढील आणि मागील पेपर एकत्र मार्किंग करणार आहे. बरोबर आहे? तर पुढील उंचीमध्ये आपण 1 इंच घेतो, मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो. ज्या वेळेस आपण मागीतला भाग वेगळा आणि पुढचा भाग वेगळा करणार त्यावेळेस आपण मागील उंचीमधून अर्धा इंच आपण खालच्या साईडनी कट करूया. पण आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे कटिंगचा तर आत्ता प्रश्नच येत नाहीये. फक्त आपल्याला मोंढ्याचा आकार कसा आला पाहिजे, गळ्याचा आकार कसा आला पाहिजे, आपली क्रॉसपट्टी कशी आली पाहिजे, त्या विषयावरती आता थोडे दिवस आपले 2-3 व्हिडिओ चालणार आहेत. तर आता आपल्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आधी ही सगळी आखणी कशी करायची, शोल्डर किती घ्यायचा, गळा रुंदी किती, गळा उंची कशी, हे तुमच्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे. मग आता हे माप जे आपण घेतलं, शोल्डर घेतली, मागील गळा उंची 8 आहे, शोल्डर आपण 5.5 घेतली, मोंढा उंची 6 घेतली. आता या ठिकाणी बघा, मोंढा उंची आपण ही 6 घेतली, गळा उंची 6 घेतली, ही शोल्डर आपण 5.5 घेतलेली आहे. गळा रुंदी किती घेतली आपण? 2.5 घेतली. बरोबर आहे? ही पूर्ण उंची घेतलेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार याचा आता आपल्याला सांगते. आता मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाऊण इंच घ्यायचे. आलं लक्षात? हे आपण पाऊण इंच घेतले. पाऊण इंच घेऊन शोल्डरला जोडायचे. बरोबर पाऊण इंचच घ्यायचे. आलं? मग आता हे सगळ्यांसाठीच आहे. मग आता तुम्ही कुठलीही घडी असू द्या, मी परत तेच सांगते, 8 घडीपासून 12-13 घडीपर्यंत तुम्ही या ठिकाणी असंच घेऊ शकतात. गळा उंची तुमची 7-8 असेल तेव्हा. बरोबर आहे? इथपर्यंत आलं लक्षात? आता मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणावरून पाऊण इंच घ्यायचे. या ठिकाणावरून पाऊण इंच घ्यायचे आणि पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच वरती पॉइंट घ्यायचा. ते या टोकापासून अर्धा इंच, आणि ही जी आपण पाऊण इंचाची लाईन मारलेली आहे त्या टोकापासून पाऊण इंच घ्यायची आहेत. बरोबर आहे? इथपर्यंत आलं लक्षात? आता आपल्या बऱ्याच मैत्रिणींना मोंढ्याचे आकार द्यायला जमत नाहीये. बरोबर आहे? तर अशा वेळेस गोंधळून जायचं नाही. फक्त आपलं लक्ष केंद्रित करायचं की आपल्याला कुठून कशी लाईन मारायची आहे. तर तुम्हाला सांगते, आता याचा निम्मा घ्यायचा. आता हे मी कुठले पण व्हिडिओ टाकताना हे कधीही सांगितलेलं नाहीये, पण ह्या ठिकाणी आपला जो क्लास आहे, बेसिक क्लास, जे तुमचा मजबूत पाया करायचा आहे, तो आपण या ठिकाणी मजबूत पाया करणार आहे. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची मापं टाकायची असेल तर तुम्हाला लगेच लक्षात राहिलं पाहिजे, की लगेच आलं पाहिजे की बाबा हे मोंढ्याचा आकार कसा घेतला, पुढचा मोंढ्याचा आकार कसा घेतला, गळ्याचा आकार कसा घेतला आणि किती असल्यानंतर कसं घ्यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे? आता या ठिकाणी बघा, मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. मागील मोंढ्याचा आकार देताना मी या ठिकाणी निम्म्यापासून, बरोबर आता मी ह्या निम्म्यात आलेली आहे. आलं लक्षात तुमच्या? तर मी ह्या निम्म्याच्या ठिकाणी पॉइंट असा घेतला असं समजा. अंदाजे प्रत्येक वेळेस आपण सांगायचं नाही की आपल्याला ह्या निम्म्याच्या इथून पॉइंट घ्यायचं, फक्त लक्षात ठेवायचं. आणि बरोबर लक्ष कुठं ठेवायचं, जे ही आपण पाऊण घेतलेल्या पॉइंट आहे त्याच्यापर्यंत आपल्याला फक्त लाईन न्यायची. मग तुम्ही डायरेक्ट न्यायला जाल तर आपण डायरेक्ट आधी कधीही अशी लाईन मारायची नाही. नवीन शिकत असताना फक्त पहिले आधी लक्ष केंद्रित करायचं आणि बरोबर त्या ठिकाणी असे डॉट लाईन घेऊन जायची.
जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात राहील. या पद्धतीने आपलं लक्ष कुठपर्यंत, आपल्याला ह्या पॉइंटपर्यंत यायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जोडायचं. आता आपण तुम्हाला सांगते, हे जी आपली पट्टी असते, एवढा भाग आपला जो आहे, या ठिकाणावरून 1.5 ते 2 इंच सोडायचे. घडीमध्ये सुद्धा बघा, या ठिकाणी मी 1.5 ते 2 इंच सोडायचे आणि त्या लाईनला आपल्याला हे जोडून घ्यायचं. आलं लक्षात? आता हे 1.5 ते 2 इंच का? तर आपल्या जेव्हा ब्लाऊज असतं तर आपल्या मोंढ्याची फिटिंग जेव्हा शिलाईच्या वेळेस, हे तुम्हाला मी सांगनच, तर या ठिकाणी 1.5 ते 2 अंतर सोडायला विसरायचं नाही. आणि त्याच्या अलीकडेच आपल्याला ही लाईन, मागील मोंढ्याच्या आकाराची लाईन मारून घ्यायची. आलं लक्षात? आता आपल्याला पुढील मोंढ्याचा आकार, पुढील मोंढ्याचा आकार सुद्धा त्याच पद्धतीने थोडंसं जरा खाली यायचं आणि ह्या आकार देऊन घ्यायचा. आता ह्या ठिकाणी आकार देताना बघा, तुम्हाला सांगते, ह्या टोकापाशी जायचं नाही. हिथं फक्त दोन्ही साईडला 1/2 इंच आपले राहिले पाहिजे. ही जी आपण 1/2 इंचाची लाईन घेतलेली आहे, तर ह्या दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी 1/2 इंच राहिले पाहिजे. ह्याचा अंदाज घ्यायचा आणि ह्या मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. असं. आलं लक्षात? आता हे मोंढ्याचे आकार दिल्यामुळे काय होतं, आपला चुन्या जास्त येत नाहीत, व्यवस्थित बसतं, आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. मग तुमचा कुठल्याही छातीचा ब्लाऊज असू द्या, ब्लाऊजची कोणतीही घडी असू द्या, माप टाकण्याची पद्धत हीच आहे. आलं लक्षात? आणि आपल्याला ह्याच्यातलं अंतर 1/2 इंच असलं पाहिजे, याची काळजी घ्या. त्यानंतर गळ्याकडे, गळ्याचं सुद्धा तुम्हाला सांगते, या ठिकाणी आपण 1 इंच किंवा 1/2 इंच घ्यायचे आणि गळ्याचा आकार द्यायचा. त्या ठिकाणी पण असंच करायचं, अर्ध्यापेक्षा 1 इंच. आता ही आपण गळा उंची आपण या ठिकाणी आहे, तर तिथून न घेता खाली 1 इंच यायचं आणि आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने. आलं लक्षात? आता ही प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. तुमच्या मोंढ्याचे आकार व्यवस्थित आले पाहिजे. मागील मोंढ्याचा आकार, पुढील मोंढ्याचा आकार, शोल्डर, गळा रुंदी आणि ही समोरील गळा. आलं लक्षात? कुठल्याही ब्लाऊज मापाचा असेल तरी पण आपलं हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर हा आहे मूळ पाया. ब्लाऊजचा शिकतानाचा मूळ पाया कोणता? तर पहिले आपल्याला मोंढ्याचा आकार, गळ्याचा आकार, शोल्डर हे व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आलं आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची असते. आता क्रॉसपट्टी तुमचा ब्लाऊज कसा आहे त्यानुसार बघा. तर माझं असं म्हणणं आहे, तुमचा ब्लाऊज उंची किती का असेना, माझ्या मतानुसार तुम्ही या ठिकाणी गळ्याच्या साईडला 3.5 घ्या, मोंढ्याच्या साईडला 2.5 घ्या. आलं लक्षात? निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारायची, निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारा आणि त्यानंतर ही आपली 3.5 ला आपल्याला बरोबर जोडून घ्यायचं. आता हे 3 टप्पे झाले आपले. शोल्डर, मोंढ्याचा आकार, गळ्याचा आकार, चौथं आपली क्रॉसपट्टी. उंचीचं तर तुम्हाला सांगितलंच आहे, उंचीमध्ये 1 इंच मिसळायचे, पुढील उंचीमध्ये 1 इंच, मागील उंचीमध्ये अर्धा इंच. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण पेपरवरती आखणी केली. आलं? आता काय करायचं? आता तुम्हाला घरी प्रॅक्टिस एवढ्याच कामाची करायची. जेवढी मी तुम्हाला ही आखणी शिकवली तर ती तुम्हाला घरी करायची. तर किती करायची? 20 ते 25 वेळा एवढं सगळं करून ठेवायचं आणि ते पेपर टाकून द्यायचे नाही. तर ते पेपर तुम्हाला तसेच ठेवायचे. तर ते तसेच का ठेवायचे तुम्हाला सांगते. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही असे पेपर बनवून जरी तुम्ही 100 ठेवले तरी चालतील, 50 ठेवले तरी चालतील. कारण हा जो भाग आहे ह्याच भागावरती मी तुम्हाला 4 टक शिकवणार आहे, कटोरी शिकवणार आहे, प्रिन्सेस कट शिकवणार आहे, 3 पीस प्रिन्सेस कट
आणि बाकीची मद्रास कटोरी आली तर ह्या पेपरची आपल्याला फार गरज आहे. मग हे टाकून द्यायचे नाही. पेपर तुम्ही ही सगळी जेवढे तुम्ही पेपर बनवाल तर ह्याची तुम्हाला बरोबर एका कॅरी बॅगमध्ये ठेवावी लागेल. बरं, आता ह्याची प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार? आलं लक्षात? आता तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. आता मी तुम्हाला एक पेपर दाखवते की पेपरवरती कशी करायची. आता आपण हे बाजूला ठेवूया. ही आपली तुमचा अभ्यास मी तुम्हाला हे शिकवलं. आता तुम्हाला घरी करायचा अभ्यास तो कसा करायचा? घरी करण्याचा अभ्यासाला पण फार महत्त्व आहे. जसं आपलं शाळेतला अभ्यास असतो त्याचप्रमाणे आपण एखादी गोष्ट काही शिकत असेल त्याचा पण अभ्यास करणं, त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. असं नाही आहे की शिक्षणालाच हे आहे, कलेमध्ये सुद्धा प्रॅक्टिस खूप करावी लागते. आता हा मी पेपर घेतला, बरोबर आहे. तर या पेपरवरती सुद्धा ह्याच पद्धतीची आखणी करायची. परत एकदा तुम्हाला मी दाखवते, ते डायरेक्ट दाखवते. आता तुमच्या लक्षात येईल ना? हां, तर मी हा पेपर डबल घेतलेला आहे. तर असं आता आपण याच्या साईडला सुद्धा असतो, तो एक वरती ठेवला तरी चालून जातो. पण आता जास्त तुम्हाला घडी घालताना जास्त गोंधळ होईल, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. आता ही बंद बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू समोरच्या साईडला आहे. तर हे सुद्धा सांगणं फार महत्त्वाचं आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची, ओपन बाजू मोंढ्याचे माप देण्यासाठी असते, बंद बाजू गळ्याचे माप टाकण्यासाठी असते. आता या ठिकाणी मी शोल्डर घेते. परत एकदा हेच माप मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे. शोल्डर 5.5, मोंढा उंची 6, घडी 12. या पेपरमध्ये जेवढी येईल तेवढी, म्हणजे आता तुमची घडी जेवढी येईल तेवढी घ्यायची, बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल तुमचे पेपरवरती माप बसणार नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करा, जेवढा हा पेपर आहे एवढा असाच ठेवा. ज्यावेळेस छाती घडी बसत नाही, पूर्ण उंची बसत नाही, त्यावेळेस तुम्हाला पेपर मोठा घ्यावा लागेल, बरोबर. आता तुम्हाला सांगते, आता गळा रुंदी घ्यायची. गळा उंची आलं लक्षात. मोंढ्याचा आकार देण्यासाठी ही ओपन बाजूला आपण मोंढ्याचा आकार देतोय, 1.5 इंच घेऊन शोल्डरला जोडून द्यायचे. या ठिकाणावरून 1.5 इंच, या ठिकाणावरून समोरील मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच. आता या ठिकाणी बघा मी बरोबर कशी घेते. हे 1.5 इंच आपण साईडला सोडतो, 1.5 ते 2 इंच. तर पुढील मोंढ्याचा आकार. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्ही भरपूर माप टाकचाल, त्यावेळेस तुमचे बरोबर हे माप आकार बरोबर येणार आहेत. आता या ठिकाणी गळ्याचा आकार. इथपर्यंत आलं. खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी, गळ्याच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं, मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सरळ निम्म्यापर्यंत लाईन मारायची आणि त्यानंतर ह्या 3.5 ला आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडून द्यायची. आलं. किती पटदिशीने टाकली आपण माप, बरोबर आहे. आता हेच माप जसं आहे तसं समजायचं आणि मागच्या साईडला परत 2.5 इंच घ्यायचे. आता मागील गळा उंची 8 इंच, बरोबर आहे. या ठिकाणावरून तुम्ही आता ही बंद बाजू या ठिकाणावरून तुम्ही 3 घ्या, 2.5 घ्या आणि गळा रुंदीला जोडून द्या. या ठिकाणावरून सुद्धा आपल्याला शोल्डर 5.5 घ्यायची. आता मोंढ्याचा आकार मागच्या साईडला तर आपण दिलेला आहे, पण तरी पण तुम्हाला असं वाटलं तर मोंढ्याचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकतात प्रॅक्टिससाठी.
दोन्ही आकार दिले तरी चालेल, पण मागच्या साईडला मागीलच आकार द्या फक्त, म्हणजे तुमचा गोंधळ उडायला नको, कटिंग करताना तुम्हाला गोंधळायला नको. आलं लक्षात? आता हा आपण मागील मोंड्याचा आकार या ठिकाणी 1.5 इंच सोडायचे आणि असा आकार देऊन घ्यायचा. आता ह्या आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, त्याचप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. या ठिकाणावरून पाऊण घ्या, 1 इंच घ्या. जर तुम्हाला जास्त पसरट हवा असेल तर या ठिकाणी अर्धा इंच घेऊन सुद्धा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकतात. पण जर तुम्ही अर्धा इंच घेतले तर हा चौकोनीमध्ये जरा तुमचं जर शिलाईच्या वेळेस, तर मी तर सांगणारच आहे, पण एक सांगते तुम्हाला की जर शिलाईच्या वेळेस या ठिकाणी जर व्यवस्थित गोलाईमध्ये तुम्ही पट्टी नाही लावली तर हा चौकोनीमध्ये मोडला जाईल. तर हे लक्षात घ्यायचं. आलं लक्षात? हे आपलं मागील माप टाकलं आपण. आलं लक्षात तुमच्या? हा गळा, मोंढ्याचा आकार, क्रॉस पट्टी हे झालं. पण आता मी ह्या ठिकाणी आपण आता 4 टक्सचं माप टाकायचं काही असं काही मी उल्लेख केलेला नाहीये. तर आता तुम्हाला हे पेपर तुम्हाला 25, 50 तुम्ही कितीही करून असे पेपर ठेवा. जर तुम्ही पेनाने, आता ह्या आपण स्केच पेननी मार्किंग केलेली आहे, जर तुम्ही स्केच पेननी केली तर तुम्हाला सांगते परत आतल्या साईडला सुद्धा तुम्हाला माप टाकायला सोपं जाईल प्रॅक्टिससाठी. ही प्रॅक्टिससाठी माप तुम्हाला टाकायची आहेत. कटिंगसाठी आपण दुसरे पेपर हे करणार आहे, पेपर करायचे आणि ती कटिंग करतानाची पेपर आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायचा. तर हे आपण आता प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला ह्या पद्धतीने दाखवलेलं आहे. मागील भाग दाखवला कसा आखायचा, प्रॅक्टिस करायची, पुढील भाग कसा आखायचा त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात? आता आपल्याला करायचं आहे वहीवरती आखणी. वहीवरती पण करून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर तुमच्या पेपरचं तुम्ही केलं, बरोबर आहे, परत तुम्ही पेपर ते फाडणार आहे, त्याच्यावरती तुम्ही मार्किंग करणार आहे, परत त्याचा गोंधळ तुम्हाला असं किचकट वाटणार. मग त्यानंतर मी तुम्हाला सांगते, आता मी या ठिकाणी वही, आता या ठिकाणी तुम्हाला वही दिसते का? तरी पण मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला सांगते, मी कलरचे पेन सांगितले होते, तुम्ही लाल घ्या, ब्लॅक घ्या, हिरवा घ्या, तुम्हाला कोणत्या कलरचा घ्यायचा आहे तो घेऊ शकतात. आणि या ठिकाणी आपल्याला आखणी करायची. तर आता मी ह्या ठिकाणी आखणी केलेली आहे, तर समोरील भागाची वरती केलेली आहे. जशी आता आपण या पेपरवरती आखणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी या ठिकाणी वहीवरती सुद्धा केली. बर, शोल्डर किती घेतली ते लिहिलेलं आहे, गळारुंदी किती घेतले ते लिहून घेतलेलं आहे. हा पुढील भाग या ठिकाणी असा लिहून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला सांगते, या ठिकाणी गळा उंची घेतली. त्यानंतर या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला परत ह्या ठिकाणी पाऊण घेऊन शोल्डरला लाईन मारून घेतलेली आहे, बरोबर आहे. ह्या ठिकाणी पण पाऊण लिहिलं. परत तुम्हाला सांगते, आपण शिलाई मार्जिनसाठी सरळ जी लाईन मारतो तर 1.5 इंचाची या ठिकाणी घेतली, म्हणजे आपलं फिटिंगचं मापासाठी. पण ही 1.5-2 इंच ठेवायचेच. तर ते का ठेवायचे? शिवताना मोंढ्यामध्ये आपल्याला एकसारखं आले पाहिजे. भाई जोडल्यानंतर या ठिकाणची लाईन आपल्याला एकसारखी दिसली पाहिजे, बरोबर आहे. हा झाला पुढील भाग. आणि पुढील भागाचा मी मोंढ्याचा आकार तुम्हाला सांगते, कसा तुम्हाला जसं मी पेपरवरती दाखवलं त्याचप्रमाणे ह्या वहीवरती केलेला आहे. त्यानंतर मागील भाग सुद्धा तसाच करून घेतलेला आहे. गळा उंची 8 दिलेला आहे, मागील भाग, शोल्डर आणि मोंढ्याचा आकार. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला लिहून ठेवायची असते की जेणेकरून आपलं कुठेही चुकणार नाही, बरोबर आहे. तर या ठिकाणचं बघा, पाऊण अंतर लिहायचं. हे जे अंतर आहे पाऊण लिहून घ्यायचं आणि या ठिकाणचं अर्धा इंच, हे लक्षात आलं. त्यानंतर या ठिकाणी जी आपण क्रॉस गळ्याच्या साईडला 3.5 घ्यायचं आहे क्रॉस पट्टीसाठी आणि मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर निम्म्यापर्यंत आपल्याला सरळ लाईन मारायची आणि ही अशी क्रॉस पट्टी
तयार करून घ्यायची। आलं लक्षात? आता हा भाग तुम्हाला लक्षात आलं। आता हे पुढील भाग, मागील भाग असं पण तुमच्या वहीवरती टिप्पणीमध्ये लिहायचं। एक ही वही आपली कायमची असणार आहे, बरोबर आहे। ही तुम्ही कधीही उलगडून बघू शकतात, कधीही तुम्हाला अडचण आली, ज्यावेळेस तुम्हाला क्लास घ्यायचा असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही वही उपयोगाला पडणार। बरं, ते झालं। आता या ठिकाणी आपण ब्लाऊजची मापं घेतलेली आहे, त्याच्याच खाली मी काय केलेलं आहे, एका कंसामध्ये घडी लिहिलेला आहे। मग ती घडी कोणतीही असू द्या, 8:30ची असू द्या, 8ची असू द्या, 9ची, 10ची, 12:30 पर्यंत तुम्ही कोणतीही घडी घेऊ शकता। आता या ठिकाणी लिहिलंय मागील गळा उंची 7 आणि 8। तर 7 आणि 8 गळा उंचीसाठी तर शोल्डर किती घ्यायची? 5.5 घ्यायची। गळा रुंदी किती घ्यायची? 2.5 घ्यायची। आलं लक्षात? तर आता मी हेच माप तुम्हाला 4 ते 5 वेळा सांगितली आहेत। तर आता तुम्ही पेपर कटिंग 20 ते 25 वेळा करून ठेवणार आहेत। ह्या पद्धत पेपरवरती आखणी करून, कटिंग नाही, चुकून बोलून गेले, आपल्याला सवय झालेली आहे। तर त्यानुसार आता ही आखणी सुद्धा तुमच्या वहीमध्ये करायची आणि ही जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पेपरवरती, हे तुम्ही मला 20 ते 25 वेळा केले म्हणून कमेंट करणार आहेत, बरोबर आहे। आणि तुमच्या गावचं नाव सुद्धा तुम्ही तुमच्या नावाबरोबर उल्लेख केला तर बरं होईल। ज्या महिलांचे बरोबर अभ्यास केलेला आहे, ज्यांनी कामं केली, त्यांचा मी व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे। तर चला मग आपण तुम्हाला हे कसं वाटलं, तुम्ही अभ्यास करणार ना, ह्याची प्रॅक्टिस करणार ना, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तेवढ्या तुम्ही परफेक्ट होणार आहेत। तर तुम्हाला आता मी एवढं शिकवलं, जे तुम्हाला शोल्डर कसा घ्यायचा, मोंढा उंची कशी घ्यायची, किंवा हे तर तुम्ही म्हणजाल आम्हाला तर हे येतच, पण ज्या बारीक बारीक टिप्स मी सांगते तर प्रत्येकांच्या फार महत्त्वाच्या आहेत, की जेणेकरून तुम्ही क्लास घ्यायचा असेल, तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायचं असेल, त्यावेळेस फार ह्याचा उपयोग होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला जेवढी प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे, आखणी करायला सांगितलेली आहे, तेवढे पेपर कटिंग तुम्ही करून ठेवा। तर तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला, क्लासचा दुसरा दिवस, तुम्हाला काय शिकायला भेटलं, त्याच्यातून काय घेतलं, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकतात। आणि ज्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांनी क्लास आपला जॉईन केलेला आहे, तर तुम्ही कोणत्या गावच्या आहेत तर ते पण तुम्ही सांगा। मी पुण्यामध्ये राहते, बरोबर आहे। आता मी पुण्यात आहे, तर आपल्या मैत्रिणी सगळ्या क्लास करणाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्यांनी मला नक्की कळवा। आपल्या मैत्रिणी म्हणजे मला पण कळेल की आपला क्लास कुठपर्यंत पोचला आहे, बरोबर आहे। आणि कोण करणारा पूर्ण करणार तर त्यांच्यासाठी फार मस्त, म्हणजे मी तुम्हाला सांगते, मला खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या आपल्या सगळ्या मैत्रिणी कुठून शिकतायत, तर त्याचं मला म्हणजे वेगळाच आनंद आहे। तर तुम्ही नक्की करणार आहेत। पुढील भागामध्ये आपण याच्यापेक्षा पुढचं शिकणार आहे। तर आजच्यासाठी एवढंच।